विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. गेल्या वर्षी इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण इतिहासाची भौतिक, मौखिक आणि लिखित साधने अभ्यासली होती. आता आपण 10वीच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटकांचा विचार करणार आहोत. पहिले प्रकरण आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. मित्रांनो, गतकाळात म्हणजे भूतकाळात, मागील कालखंडात घडून गेलेल्या घटनांची क्रमवारी लावून त्याचं आकलन करून घेणं, यासाठी इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. आणि ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. वैज्ञानिक ज्ञानशाखांपेक्षा इतिहास ही ज्ञानशाखा वेगळी का आहे? तर वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध असलेल्या ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. या दोन्ही पद्धतींच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करणे शक्य असते. परंतु इतिहास संशोधनात प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण पद्धती या दोन्ही पद्धतींचा अवलंब करता येत नाही. कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात आणि त्या प्रसंगी त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे उपस्थित नसतो. त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही आणि म्हणून या संदर्भात सार्वकालिक व सार्वत्रिक नियम सिद्ध करता येत नाही. इतिहास संशोधन, लेखन आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक घटक कोणते? तर दस्तऐवज लेखनासाठी वापरलेल्या भाषेचा आणि लिपीचा जाणकार आवश्यक असतो. कारण भूतकाळामध्ये ज्या भाषेमध्ये लेखन केले गेले आहे, इतिहासविषयक लेखन, ती भाषा जर अभ्यासकाला किंवा संशोधकाला अवगत नसेल तर त्याला त्या भाषेच्या जाणकाराची मदत घ्यावी लागते. उदाहरणार्थ, आपण मराठी भाषा जाणतो, परंतु भूतकाळातील किंवा गतकाळातील ऐतिहासिक घटनांचा अभ्यास जर मोडी लिपीमध्ये उपलब्ध असेल, दस्तऐवज मोडी लिपीत असेल आणि ती भाषा जर आपल्याला अभ्यासक म्हणून, संशोधक म्हणून समजत नसेल तर मोडी लिपीच्या जाणकाराची आपल्याला आवश्यकता असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा अक्षरवटिका म्हणजे अक्षराचं वळण, ते समजलं पाहिजे. लेखकाची भाषाशैली देखील निर्णायक असते आकलनासाठी, ती आपल्याला समजली पाहिजे. वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, त्यावरून कोणत्या कालखंडातील ती घटना आहे ते समजायला मदत होते. आणि अधिकार मुद्रा, ज्याला आपण सील म्हणतो, ते देखील समजून घेण्यासाठी जाणकार आपल्याला लागतात, तज्ज्ञ लागतात. वरील घटकांच्या उपलब्धतेनंतरच इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भांच्या तुलनात्मक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. अशा रीतीने इतिहास संशोधकाला, अभ्यासकाला किंवा इतिहास लेखकाला तुलनात्मक अभ्यास करावा लागतो, त्याचं विश्लेषण करावं लागतं आणि त्या आधारे तो दस्तऐवज आणि त्यातील माहिती याची विश्वासार्हता पडताळता येते. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या काही ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखित अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळींचा अभ्यास. तर या बाबी इतिहास संशोधनामध्ये सहाय्यभूत ठरतात. इतिहास लेखन म्हणजे काय? तर गतकाळातील अथवा भूतकाळातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घडून गेलेल्या घटनांची योग्य मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात.
इतिहासकाराची व्याख्या कशी कराल? तर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. इतिहासकाराची लेखनशैली निश्चित करणाऱ्या 2 बाबी. पहिली बाब म्हणजे इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि दुसरी निवडलेल्या घटनांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन. याचं एक उदाहरण घेऊया आपण. इतिहासकाराची लेखनशैली निश्चित करणाऱ्या बाबी. उदाहरणार्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे एक आदर्श राज्यकर्ती होऊन गेल्या. अहिल्यादेवी होळकर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या काळातील सिंचन व्यवस्था, समजा ही इतिहासकाराने निवडलेली घटना आहे. अहिल्यादेवींच्या कालखंडातील सिंचन व्यवस्था, इरिगेशन सिस्टीम. निवडलेल्या घटनांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन. आता लेखकाने ही घटना का निवडलेली असेल, त्यामागील त्याच्या मनात असलेला विचार काय असेल, त्याच्या डोक्यात असलेला विचार काय असेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये सिंचन व्यवस्थेसाठी करोडो रुपये खर्च करून मोठमोठी धरणे बांधावी लागतात, त्यातून कालवे काढावे लागतात, त्यासाठी जमिनी संपादित कराव्या लागतात. धरणं बांधताना हजारो लोक विस्थापित होतात. विस्थापितांचे प्रश्न आणखी भिन्न असतात. त्यांना त्यांचा दैनंदिन जीवनासाठी जगण्यासाठी अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांनाही शासनाकडून न्याय मिळेल याची शाश्वती नसते. शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, त्यातून संघर्ष उद्भवतो. धरणांच्या बांधकामात अनियमितता आणि भ्रष्टाचार होतो आणि याच्या पलीकडे जाऊन पर्यावरणाला मोठी हानी देखील पोहोचते. ही आजच्या परिसरातील सिंचन व्यवस्थेच्या अंमलबजावणीतली आव्हानं आहेत. पण अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये ना कोणाला विस्थापित करावं लागलं सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी, ना कोणता भ्रष्टाचार झाल्याचं उदाहरण आपल्यासमोर येतं इतिहासातून, ना पर्यावरणाला हानी झाली. आजही अहिल्यादेवी होळकरांच्या कारकिर्दीतील सिंचन व्यवस्था सुरळीतपणे सुरू असल्याचं तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. मग हा तुलनात्मक अभ्यास करताना गतकाळातील ही घटना जर इतिहासकाराने संशोधकाने निवडली तर त्याच्या मनातील डोक्यातील एक वैचारिक दृष्टिकोन हा निश्चित असतो. असंच कोणतीही घटना, इतिहासातली कोणतीही घटना इतिहासकार जेव्हा निवडतो तेव्हा त्याच्या पाठीमागे त्याच्या मनात काहीतरी वैचारिक दृष्टिकोन असतो. आणि म्हणून या दोन्ही बाबी लेखनशैली निश्चित करणाऱ्या बाबी आहेत. इतिहासकाराने निवडलेली घटना आणि अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन. एक उदाहरण म्हणून मी आपल्याला हे आपल्यासमोर मांडलं आहे. जगभरातील प्राचीन संस्कृतींमधील इतिहास लेखनाच्या आधुनिक परंपरेचा अभाव प्राचीन संस्कृतीच्या इतिहास लेखनात दिसून येतो. त्या काळी वडीलधाऱ्या व्यक्तींकडून पूर्वजांच्या जीवनकथा, पराक्रम गोष्टी पुढील पिढीपर्यंत पोहोचविल्या जात असत. त्याचबरोबर काही गुहाचित्रे, कहाण्यांचे कथन, गीते आणि पोवाडे यांचं गायन या माध्यमातून आपल्याला प्राचीन काळातील इतिहास समजतो. आधुनिक इतिहास लेखनात वरील परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्राचीन काळचा इतिहास ज्या माध्यमातून होता ती आता आधुनिक इतिहास लेखनातील साधने म्हणून वापरली जातात. इतिहास लेखनामध्ये इतिहासाचं ज्ञान, जगातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख हा फ्रान्समध्ये लूव्र या संग्रहालयामध्ये आपल्याला आढळून येतो. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात ही मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. मेसोपोटेमिया, सुमेर संस्कृती. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. पहिलं वैशिष्ट्य, शास्त्रशुद्ध योग्य प्रश्नांच्या मांडणीने सुरुवात होते. हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. आणि चौथं वैशिष्ट्य, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे
मानवजातीच्या वाटचालीचा वेध त्याद्वारे घेता येतो. आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे हे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने हा शब्द द हिस्ट्रीज या त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला होता. युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. 18व्या शतकात युरोपात तत्त्वज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात लक्षणीय प्रगती घडून आली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करण्यासाठी होईल असं विचारवंतांचा असा विश्वास होता. आपण 2 प्रश्न बघूया. 18व्या शतकाआधी युरोपीय विद्यापीठांमध्ये कोणत्या विषयांना अधिक महत्त्व होते? तर ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधीचं तत्त्वज्ञान, म्हणजे धार्मिक मुद्द्यांशी संबंधित विषयांना 18व्या शतकाच्या आधी युरोपीय विद्यापीठांमध्ये अधिक महत्त्व होतं असं दिसून येतं. दुसरा प्रश्न, जगात विद्यापीठ स्तरावर सर्वप्रथम इतिहास विषयाला स्थान कोठे आणि केव्हा मिळाले? तर ते सन 1737मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठामध्ये पहिल्यांदा विद्यापीठ स्तरावरती इतिहास स्वतंत्र विषय म्हणून विद्यापीठामध्ये इतिहास विभाग म्हणून स्थापन करण्यात आला. आता इतिहास लेखनामध्ये ज्यांनी भरीव योगदान दिलं असे पाश्चात्य विचारवंत, त्यांचे विचार आपण समजून घेऊया. रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ होऊन गेला. एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा स्वीकार कदापि करू नये हे त्याचं स्पष्ट मत होतं आणि त्याने हे विचार त्याच्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. शास्त्रशुद्ध संशोधनासाठी महत्त्वाचा नियम या ग्रंथात मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर व्हॉल्टेअर, त्याचं मूळ नाव होतं फ्रान्सवा मरी अरुये, हा देखील फ्रेंच तत्त्वज्ञ होता. इतिहास लेखन प्रसंगी किंवा इतिहास लेखन करताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित करू नये. तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, अर्थव्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार देखील करणे आवश्यक आहे, हा विचार व्हॉल्टेअरने मांडला. इतिहास मांडणीमध्ये मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करण्यास त्याने इतिहास लेखकांना प्रवृत्त केले आणि म्हणून त्यास आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे देखील म्हणता येईल. तिसरा विचारवंत आहे जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल, हा जर्मन तत्त्वज्ञ होता. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शविणारा असतो. इतिहास मांडणी करताना इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. हे त्याचे 3 महत्त्वाचे विचार किंवा 3 मुद्दे इतिहास लेखनासंबंधीचे त्याने प्रतिपादित केलेले आहेत, मांडलेले आहेत. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हे त्याची व्याख्याने आणि लेखांचं संकलन आहे आणि रिझन इन हिस्ट्री हे इतिहास संशोधनाशी संबंधित पुस्तक त्याचं प्रसिद्ध आहे आणि त्याद्वारे त्याने आपले विचार स्पष्ट केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त हेगेलने आणखी एक सिद्धांत मांडलेला आहे, त्याला द्वंद्ववाद किंवा डायलेक्टिक्स असं म्हणतात. या सिद्धांताद्वारे प्रथम मांडलेला सिद्धांत आणि त्याला छेद देणारा प्रतिसिद्धांत असं त्याचं स्वरूप असतं. 2 किंवा अधिक लोकांमध्ये हा द्वंद्ववाद वैचारिक स्तरावरती घडून येतो.
सिद्धांत आणि प्रतिसिद्धांत या दोन्हीतील समान मुद्द्यांच्या आधारे केल्या जाणाऱ्या समन्वयात्मक मांडणीस द्वंद्ववाद असं म्हणतात. जेव्हा सिद्धांत आणि प्रतिसिद्धांत समोर येतो त्या दोन्हींमध्ये समान मुद्दे जे असतात त्यातून समन्वयात्मक मांडणी केली जाते. याचा अर्थ द्वंद्ववाद होय किंवा यास द्वंद्ववाद म्हणून संबोधले जाते. त्यानंतर पुढील विचारवंत आहे लिओपोल्ड व्हॉन रांके. हा देखील जर्मन तत्त्वज्ञ होता. बर्लिन विद्यापीठामध्ये त्याने त्याचं योगदान दिलेलं आहे. इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती अथवा मांडणी या संदर्भात तो असं म्हणतो, मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची असते असं रांके म्हणतो. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केलेली आहे आणि जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्याने भर दिलेला आहे. हे 4 मुद्दे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. लिओपोल्ड व्हॉन रांके याची ग्रंथसंपदा द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हा त्याचा पहिला ग्रंथ आणि त्याचबरोबर द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा देखील त्याचा आणखी एक ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि जगातील सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचलेला विचारवंत कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मानवी नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि मालकीवर अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. समाजाची वर्गवार विषम विभागणी किंवा वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. हा कार्ल मार्क्सचा समाजवादाचा सिद्धांत आहे. तो इतिहासाशी संबंधित आहे कारण हा इतिहास आहे. जगात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये घडून आली आणि ती टप्प्याटप्प्याने युरोपभर पसरली. त्यानंतर युरोप बाहेर देखील विस्तारली. या औद्योगिक क्रांतीमुळे जगभर समाजात एक नवीन वर्ग उदयास आला आणि तो कामगार वर्ग. सुरुवातीला हा कामगार वर्ग हा असंघटित होता आणि त्यामुळे भांडवलदारांकडून कारखानदारांकडून या कामगारांचं अनन्वित असं शोषण झालं आणि त्यातून कामगारांचं हलाखीचं जीवन जगासमोर आलं आणि याला वाचा फोडण्याचं काम आणि न्याय देण्याचं काम कार्ल मार्क्सने आपल्या वैचारिक मांडणीतून केलेलं आहे. कार्ल मार्क्सच्या या समाजवादाच्या सिद्धांताच्या आधारे पहिली समाजवादी क्रांती साम्यवादी क्रांती जर कुठे झाली असेल ती रशियामध्ये झालेली आहे. त्याने दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर मी आत्ता जे सांगितलं समाजवादाचा जाहीरनामा ही पुस्तिका त्याने फ्रेडरिक एंजल्स याच्या साथीने लिहिलेली आहे. तर अशा रीतीने हे पाश्चात्य विचारवंत ज्यांनी आधुनिक इतिहास लेखनामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या विचारांमुळे आधुनिक इतिहास लेखनाला एक नवी दिशा प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर ॲनल्स प्रणाली ही एक पद्धती आहे किंवा इतिहास लेखनाची प्रणाली म्हणून ओळखली जाते. या इतिहास लेखन प्रणालीचा उदय फ्रान्समध्ये झालेला दिसून येतो. इतिहास अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने होणारं राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे. ॲनल्स प्रणालीचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना जाते. आपण आत्ताच मगाशी पाहिलं व्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्त्वज्ञ होता.
फ्रान्सच्या राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील व्होल्टेअरचं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी फ्रेंच तत्त्वज्ञ आणि इतिहासकार यांच्या विचारांमुळेच ॲनल्स प्रणालीला एक निश्चित दिशा प्राप्त झालेली दिसून येते. त्यानंतर इतिहास लेखनातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. सीमा द बोहा ही विद्वान फ्रेंच महिला म्हणजेच फ्रेंच विदुषी हिने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, महिलांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, कौटुंबिक आयुष्य या पैलूंचा विचार करणारं संशोधन पुढे आलं. इसवी सन 1990 नंतर स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लेखनावरती भर देण्यात आला. एक शेवटचा पाश्चात्य इतिहास तत्त्वज्ञ फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको, तो असं म्हणतो, इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे. म्हणजे आधीच्या काही विचारवंतांनी मांडलेल्या विचाराला तो छेद देतो आहे. त्याने ही इतिहास लेखनाची नवी संकल्पना पुढे आणलेली आहे. पुरातत्वात अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याने इतिहास लेखनासंबंधीचा हा विचार किंवा ही नवी संकल्पना आपल्या ग्रंथातून मांडलेली आहे आणि त्याचा तो ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. इतिहास लेखनाची व्याप्ती ही आधुनिक काळामध्ये विविध विषयांशी संबंधित आहे, वाढलेली आहे, विस्तारलेली आहे. यात वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था, साहित्य, स्थापत्य आणि अभियांत्रिकी, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, मनोविकृतीशास्त्र, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन आणि अशा विविध विषयांशी इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारलेली आपल्याला दिसून येते. अशा रीतीने मित्रांनो, या पहिल्या प्रकरणामध्ये आपण काय काय बघितलं तर इतिहासाचा अभ्यास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. विज्ञान ज्ञानशाखांच्या अभ्यासापेक्षा इतिहासाच्या ज्ञानशाखेचं संशोधन आणि अभ्यासाची पद्धत वेगळी का आहे? त्याचं कारण इतिहास संशोधन लेखन करण्यासाठी आवश्यक घटक, त्यासाठी सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था, इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकाराची व्याख्या, इतिहासकाराची लेखनशैली निश्चित करणाऱ्या बाबी, प्राचीन संस्कृतीतील इतिहास लेखन आणि आधुनिक इतिहास लेखन, आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीतील 4 प्रमुख वैशिष्ट्ये, त्यानंतर आधुनिक इतिहास लेखनामध्ये पाश्चात्य विचारवंतांचं योगदान आणि त्यांचे विचार, ॲनल्स प्रणाली ही नवी पद्धत, स्त्रीवादी इतिहास लेखन आणि इतिहास लेखनाशी वाढलेली विस्तारलेली व्याप्ती, विविध नवीन विषयांसंदर्भातील इतिहास लेखनातील व्याप्ती, या मुद्द्यांचा विचार आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. मूलतः हे प्रकरण आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गुगल मीटच्या सहाय्याने अभ्यासलेलं होतं, पण तरी देखील शाळेतून मिळालेल्या सूचनेनुसार आपल्याला पुन्हा प्रारंभापासून अभ्यास करायचा असल्याने आपण आज या व्हिडिओद्वारा आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे, चर्चा केलेली आहे. माझं आपल्याला आवाहन आहे, आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा. हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठविण्याआधी आपल्याला पूर्वतयारीचे काही प्रश्न दिले होते.
ते प्रश्न समोर ठेवावे. मला खात्री आहे त्या प्रश्नांचं आपण त्या अनुषंगाने आधी पूर्व अध्ययन केलेलं असेल. त्यामुळे आपल्याला हे प्रकरण समजण्यास, या व्हिडिओद्वारा हे प्रकरण समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी दिलेला गृहपाठ आपण वर्गपाठाच्या वहीतच सोडवावा. फक्त स्वाध्यायासाठी स्वतंत्र वही करावी. धन्यवाद.